आज आपण बोलणार आहोत प्रेमानंद गजवी यांच्या देवनवरी या नाटकावर. एक असं नाटक जे आपल्याला विचार करायला लावतं की काय होतं जेव्हा एखाद्याचं स्वातंत्र्य त्याच्याच कुटुंबाने परंपरेच्या नावाखाली हिरावून घेतलेलं असतं. देवनवरी ही केवळ एक कथा नाहीये, तर ते या वास्तवावर केलेलं एक शक्तिशाली भाष्य आहे. आणि हे वाक्य हे थेट नाटकाच्या गाभ्यालाच हात घालतं. लेखक इथे सरळ सरळ म्हणतात की ही प्रथा केवळ काही शक्तिशाली पुरुषांच्या वासनेमुळेच टिकून आहे. चला तर मग या धाडसी विश्लेषणाचा आज आपण वेध घेऊया. चला, सगळ्यात आधी या नाटकाची ओळख करून घेऊया. तर या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे देवदासी प्रथा. आता बघा, ऐतिहासिकदृष्ट्या या प्रथेला एक वेगळं सन्मानजनक स्थान होतं. आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे. जसे हे नाटक आपल्याला दाखवतं तसं काळाच्या ओघात या प्रथेचं रूपांतर अनेकदा शोषणाच्या एका साधनात झालं. म्हणजे एका धार्मिक परंपरेच्या नावाखाली दडलेलं एक अतिशय क्रूर वास्तव. आता आपण भेटूया नाटकाच्या केंद्रस्थानी असलेल्या द्रौपदीला, एक अशी स्त्री जिच्या कथेची सुरुवातच एका मोठ्या शोकांतिकेने होते. जरा विचार करा, ज्या व्यक्तीवर आपला सगळ्यात जास्त विश्वास असतो म्हणजे आपली स्वतःची आई, तिनेच आपल्याला अशा आयुष्यात ढकलून द्यावं ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. हे आहे द्रौपदीचं वास्तव. तिच्या आईच्या एका निर्णयात तिचं अख्खं भविष्य तिच्याकडून हिसकावून घेतलं जातं. आणि हे सगळं का? तर एका खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेमुळे. तिच्या आईला वाटत असतं की आपल्या मुलीला देवीला वाहिलं ना की आपल्याला मुलगा होईल. आणि हाच तो अंधविश्वास जो द्रौपदीला शोषणाच्या एका अशा चक्रात ढकलतो जे कधी संपतच नाही. आणि इथूनच द्रौपदीच्या शोषणाचं ते दुष्ट चक्र सुरू होतं. हे शोषण नुसतं शोषण नाहीये, ते पद्धतशीर आणि तितकंच क्रूर आहे. सगळ्यात आधी मंदिराचा पुजारी, मग गावचा श्रीमंत इनामदार, तिच्याच समाजातले हे मोठे सामर्थ्यशाली पुरुष तिच्याकडे फक्त आणि फक्त उपभोगाची वस्तू म्हणूनच बघतात. आणि हळूहळू तिचं आयुष्य तिचं राहतच नाही. नाटकातलं एक वाक्य तिच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. म्हणजे तिचं शरीर, तिचा आत्मा जणू काही एक सार्वजनिक जागा बनून जातात, जिथे कोणीही कधीही येऊ जाऊ शकतं. यापेक्षा जास्त कोणाला त्याच्या माणूसपणापासून कसं काय तोडता येईल? पण या सगळ्या अंधारात आशेचा एक छोटासा किरण दिसतो, पण तोही फार काळ टिकण्यासाठी नाही. या काळा कुट्ट अंधारात प्रकाशाचा एकच धागा आहे, तो म्हणजे पंढरीवरचं तिचं प्रेम, तिचा बालपणीचा मित्र. या नरकातून बाहेर पडण्याची तिची ती एकमेव आशा. आणि इथेच या कथेची शोकांतिका अधिक गडद होते. द्रौपदीची इच्छा अगदी साधी आहे. तिला पंढरीसोबत झुलवा विधी करायचा आहे, जो तिच्यासाठी सन्मानाचा एक क्षण असेल. पण वास्तव भयानक आहे. पैशाच्या लालसेपोटी तोच पुजारी तिचा सौदा मुंबईच्या अनवर नावाच्या एका माणसाशी करतो. तिला पुन्हा एकदा एक वस्तू बनवून विकलं जातं. आणि इथूनच नाटक एका अत्यंत स्फोटक शेवटाकडे वळतं. तो अनवर तिच्या डोळ्या देखत तिच्या एकमेव आशेचा, तिच्या पंढरीचा खून करतो. आणि हाच तो क्षण आहे, पंढरीचा मृत्यू. तिच्या आत इतके दिवस दाबून ठेवलेल्या संतापाचा स्फोट घडवतो. आता ती बळी नाहीये, तर सुडाच्या आगीत पेटलेली एक शक्ती आहे. पुढे जे घडतं ते अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. ती पंढरीच्या छातीतून तोच सुरा उपसून काढते, अनवरवर धावून जाते, जो घाबरून पळून जातो. आणि मग एका अंतिम विद्रोही पावलात ती थेट मंदिराच्या गाभाऱ्यात घुसते आणि त्याच देवीच्या मूर्तीचं शिर धडा वेगळं करते, जिच्या नावाने तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. आता बघा, एका स्त्रीने थेट त्या धार्मिक प्रतीकावरच हल्ला करणं, ज्याच्या नावाखाली तिचं शोषण झालं होतं, ही अनेकांना पचवणं खूपच कठीण गेलं. खरं तर अनेकांना हा शेवट खूप धक्कादायक वाटला. पण गंमत म्हणजे नाटककार प्रेमानंद गजवींना हा शेवट अपरिहार्य वाटला. त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा शोषण आणि अन्याय सगळ्या मर्यादा ओलांडतात, तेव्हा पीडितेचा राग थेट त्या व्यवस्थेच्या प्रतीकावरच निघतो. ही कृती म्हणजे वेडेपणा नाही, तर त्या टोकाच्या अत्याचाराला दिलेलं एक अटळ उत्तर आहे. आणि हे नाटक आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नापाशी आणून सोडतं. जेव्हा अन्याय सगळ्या सीमा ओलांडतो, तेव्हा स्वातंत्र्याची नेमकी किंमत काय असते?